सुभाषराव माझी घरी सगळा डोंबाळा झालाय. काय झालं? माझ्या घर पेटलं होतं. चला चला चला. थांबा, काय झालं या? इज व्हायला माझी बायको मला सोडून माहेराला निघून गेली. कधी जात नाही, किती भांडणं झाली तरी जात नाही. चुकीचं आहे सुभाषराव. बरोबर आहे ना? कशा काय गेल्या असेल वहिनी अशा? काय बाळू कशाला तुला त्रास द्यायचा? हा? मी त्रास नाही दिला राव. काय झालं माहिती का? माझा असा अंदाज आहे, आपल्या गावातले कोणतरी कुत्रे माझ्या बायकोच्या कानात थुकली. बायको कधी जात नाही. हे गावातला असं कोण थुकल वय दावा? नाही हे बाळासाहेब दारू पिऊन बायकोला वाईट वागायला बोलला असेल. कुत्री कुठे थुकतात का माणसाच्या कानात? असं करू नका. काय काय नसके असते ना त्याच्यात पण खरसुली कुत्रे असतात ना, ते कोणतरी माझ्या बायकोच्या कानात थुकलं आणि तिने त्यांचा सल्ला ऐकला. अरे भाऊ, दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळं करायऐवजी कोणतरी खरजुली कुत्रे असणार आहे तर माझा पक्का अंदाज आहे. खरदुरे कुत्रे हा, नाही नाही, कोण गावातला असं काय कराय मोकळे वेळ हवा आतापर्यंत का निघून गेले नाही तर मग? त्याच्यासाठी बाळू तू का नीट वागत नाही वहिनी बरोबर? मला हेच पटत नाही. अरे हा गावच्या समोर भांडणाचा विपद्यात नाही केला पाहिजे. आपण काय येत्या कुठे जाते ते तुमच्याशिवाय कोण? करमला? मी हा? तिला माघारी आणतो. हा? मी आणत नसतो माघारी. त्याच येत नसते त्या तुझ्या असल्या स्वभाव म्हणूनच सांगतो, मी आणलं ना ती पळत येत असते रांगत अशी. येत नसते त्या बाळू. आणि ज्याने कोणी आग लावली ना, कोणाला येणार बाबा आग लागवायला? आता आम्हाला चिंता पडली, वहिनी बिचारी गेलीच कशी? गेला भाऊ, असले ज्यांना घरी उद्योग नसतात ना, ते अशी गावात मोकार असते ती, त्यामुळे तसलं उद्योग करते ती. गाळ्यात तोच मोकार आहे, असं बोंबलं थेंडतो, त्यामुळे वहिनींना पटत नाही. मी तर अरे तुझ्यामुळे प्रपंचाचं वाटवळ झालंय, त्या आई बाई गेली, आता आम्हालाच मध्यस्थी करावं लागत. सुधारणार नाही काय कधी? पाटील. कधीतरी सुधारणार आहे का नाही? मी तर रात्रंदिवस शेतात घाललेलंच आहे. हा, आणि तू दारू पिऊन बायकोला काहीतरी वाईट वागायला बोलला असेल. नको करू बाळू का? मित्र संकटात बघून मला लई टेन्शन आलं. पिक्चर बघायला जायचं का? टेन्शन दूर होईल तेवढं. लय टेन्शन आलं लय टेन्शन आलं. मग आता आता जेवणार नाही वगैरे गेलो ना. थोडं थोडं खायचं. थोडं का आपलं बघतो बरं का, बघतो. मला काय बायको आणायची नाही, मी माझ्या पद्धतीने काहीतरी मार्ग करणार. जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. त्यामुळे बाळासाहेब त्याला मजबूत आहे. फक्त तुमच्या कानावर घालाय आलो की बाबांनो, बाळू जिसका कोई नाही होता उसका रंबाव ही. नका 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 नका, तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. बाळासाहेब ही बायको गेली ना, तिला ज्यांनी सल्ला दिलाय ना, त्यांना म्हणावं अजून तिथं 2-3 वर्ष राहा. बाळासाहेब दुसरी व्यवस्था करतोय लगेच. अरे बाळू, बाळासाहेबांनी काय मागणं पाहिलं तुम्ही? दुसरी व्यवस्था केली तरी तीच, तिसरी व्यवस्था केली तरी तीच. हो, पहिली व्यवस्था दुसरी व्यवस्था केली ना, पहिलीला अक्कल कळेल ना, आदल घडेल ना. अरे बाळू, पाणींची कल कधी तुटलाय का? बाळासाहेब घरी जाऊन शेण झोपा. मी तुमची मिठी घरी आणून देतो. माझी गाडी माझ्या घरी यायचं नाही तुम्ही. पण मी काय माझ्या घरी म्हणतो यायचं. राम भाऊ, मी काय म्हणतो, बायका साहेब किती लग्न कशाला करते त्या पुरीचं वाटोळ करायला? तुम्हाला कळायला पाहिजे ना, मावशी किती वेळा आमच्या नावाने बोंबालते. बसा जा, ये त्याला उद्या नको नको नको, येऊ नका म्हणून. तुम्हाला जर फोन आला ना, तिला सांगा येऊ नका, बाळ्या दुसरी व्यवस्था करतोय. काय झालं बाळू भानगड? बस 2 मिनिटं ऐक. कानात बोलू नका रामभाऊ, तुम्ही दरिद्री स्वभावाचं आहे. माझा मित्र केली बायको तेच बरं आहे. बरं, येऊच नाही त्यांनी मग. चला बसा. फिरवून ह्या मातीत जा तिकडे. कोणत्यात मातीत असतं मारे रामभाऊ. बायको माझी गाडी करायला दे. ए, तंटे, माझी गाडी दे मला. कसं चालू करतो ही बाळासाहेब? माझी काय गाडी माहिती? मला पाहिजे. त्याला खेळा, त्याला द्या. उतरा. ए, रामभाऊ खेळा. बस चला उतरा. सोड तुम्ही घरी. बघलेला माझी काळजी असल्या कधी करणार. बाळू, तुम्ही सांगू नका. पुढच्या वर्षीपर्यंत वहिनी आणू आपण. जा. ए रामभाऊ, हो जा बाळू.